माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे असतील, प्रकाश कोळेकर असतील, संतोष पवार असतील, याच्यासाठी आलोय की आमचा शेतकरी मरतोय, कष्ट करतोय रात्रंदिवस. खरं पाहिलं तर मला खूप वेदना होत आहे की धामणी आणि या परिसरातील जी गावं पाण्यापासून अनेक वर्ष वंचित आहेत आणि सरकार काही करेना, लोकप्रतिनिधी देखील तुमच्यासाठी काही करेना. म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींनी तुमच्या धाडसाचं मला पहिल्यांदा कौतुक करावंच वाटतं. एवढी मोठी रिस्क घेतली आणि आज 25, 30, 35 HP मोटार त्या ठिकाणी उजव्या कॅनॉलवरती टाकून हे पाणी उचलायचं काम केलं आणि टोरेसने सुद्धा पाणी पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खरं पाहिलं तर एवढं मोठं धाडस तुम्ही सगळ्यांनी करून देखील सगळ्या गोष्टी बरोबर केल्या. तुम्ही पाणी परवानगीपासून अगदी सगळ्याच गोष्टी बरोबर केल्या, पण सोलरचं हे भूत जे आपल्या मानगुटीवर सरकारनं टाकलं त्याचा त्रास आज सगळ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी होतोय. माझी प्रामाणिक भूमिका आहे, ठीक आहे, वीज निर्मिती करा त्या पद्धतीने होत नाही, दगडी कोळशाची किमतीमध्ये वाढ झाली, सरकारला परवडत नाही, महावितरणला परवडत नाही. ज्याला इच्छा आहे त्याने सोलर जरूर वापरावं. पण ज्या ठिकाणी असा प्रकार होतोय आज 25, 30, 35च्या ज्या मोटारी आहेत त्या ठिकाणी सोलर सक्सेस होणारच नाही. आणि अशा ठिकाणी तरी सरकारनं गांभीर्याने या गोष्टीकडे पाहून खास बाब म्हणून विद्युत कनेक्शन या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि आता आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ देखील मी पाहिला, त्या ठिकाणी सभागृहामध्ये हा विषय उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील चीफ इंजिनियरचा अहवाल आल्यानंतर खास बाब म्हणून ही कनेक्शन देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सभागृहामध्ये जाहीर केला. परंतु प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणी होताना या ठिकाणी दिसत नाही. आता मी कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह यांच्याशी पण बोललो, चीफ इंजिनियरशी पण बोललो, परंतु महावितरणचे अधिकारी या ठिकाणी टाळाटाळ करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा मुजोरपणा का हे लोक करतायत हेच काय आमच्या लक्षात येत नाही. परंतु मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हात घातला त्या ठिकाणी यश शेतकऱ्यांच्या पदरात पाडल्याशिवाय आम्ही मंडळी गप्प बसणारी नाही आहोत. आमचा इथून पाठीमागचा इतिहास देखील तुम्हाला माहिती आहे. आणि आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांची आंदोलनं देखील आपल्याला माहिती आहे. एक कोल्हापूरचा फक्त माधुरी नावाचा हत्ती त्या ठिकाणाहून नेला आणि त्यानंतर लाखो लोक रस्त्यावर कशी उतरली हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता सुद्धा शक्तीपीठ महामार्गाचा विषय त्या ठिकाणी त्या लोकांनी लावून धरलेला आहे. आणि एखाद्या प्रश्नाला हात घातल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रश्न कसा तडीस न्यायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, इतर राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांसारखं आश्वासनं द्यायला मी या ठिकाणी आलेलो नाही किंवा राजकारण आमचा काही धंदा नाही. पण प्रामाणिकपणे आम्ही जे ब्रीद घेऊन आयुष्यपणाला लावलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर संकट येईल, शेतकऱ्याला अडचणी निर्माण होतील, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहायचं. फक्त इथे येऊन भाषण ठोकायचं घरी जायचं यातले आम्ही नाही आहोत. मी आत्ताही तुमच्या समोर सांगितलंय, जर महावितरणचे अधिकारी अशा पद्धतीने वागणार असतील तर मग मात्र या पुढचं आंदोलन काय असतं ते त्यांना मग पाहायला मिळेल. आणि मी मागाशी सांगितलं, गुन्हे केसेस आम्हाला काही नवीन नाहीये. आपण सगळे शेतकरी आहोत, त्यामुळे काळजी करायचं काम नाही. प्रत्येकाच्या नावानं सातबारा आहे. तुम्ही जामीन तर घेऊन याल ना, आम्हाला जामीन व्हायला काळजी करू नका. सगळ्यात पुढे प्रभाकर बांगर असेल, पहिला गुन्हा अंगावर घ्यायचं काम मी करेन. जर चीफ इंजिनियर आणि ही सगळी मंडळी अगदी एक्झिक्युटिव्ह पासून ही सगळी मंडळी जर सरळ वागली नाही आणि पॉझिटिव्ह वस्तुस्थितीनुसार, आम्ही म्हणत नाही आमच्या म्हणण्याप्रमाणेच तुम्ही अहवाल द्या, पण जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार जर अहवाल गेला नाही शासनाला तर मग मात्र पुढचं आंदोलन यांच्या विरोधात असेल. आणि हे आंदोलन मग त्यांना कळेल कसं असतं ते, यांचं तोंड कसं काळं होईल आणि मग यांना कसं खुर्चीमध्ये बसून त्या ठिकाणी
नीट केलं जाईल ते मग त्यांना कळेल. म्हणून माझं असं म्हणणं आहे की महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा अंत पाहायचं थांबवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणानं आपलं जे काम आहे ते केलं पाहिजे. मी आत्ताही त्या अधिकाऱ्यांशी बोललोय. थोडा वेळ अजूनही आपण त्यांना देऊ, त्याबद्दल वाद नाही. परंतु जर त्यांनी प्रामाणिक भावनेनं सकारात्मक भूमिका घेऊन जर अहवाल शासनाला सादर नाही केला तर मग मात्र पुढची स्टेप आपल्याला घेण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पुढे 2 पावलं असू आणि या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सरळ कसं करायचं हे आम्हाला चांगलं त्या ठिकाणी माहित आहे. मी यानंतर राजू शेट्टी साहेबांशी पण बोलणार आहे. जे काही महत्वाची ज्या गोष्टी आहेत, जे कागदपत्र असतील किंवा काही व्हिडिओ असतील, हे सगळं मी साहेबांना त्या ठिकाणी पाठवणार आहे. आणि जर पुढच्या वेळेला त्या चीफ इंजिनियरशी बोलायला स्वतः राजू शेट्टी साहेब जर पुण्यात त्यांचा दौरा असतो साखर आयुक्त कार्यालयामध्ये, ते नेहमी येत असतात आणि बाकीच्या कामासाठी येत असतात, तर त्यावेळेला त्यांची वेळ घेऊन आपण प्रत्यक्ष त्याला भेटण्याचा प्रयत्नही करू. आणि जर प्रेमानं त्यानं ऐकलं नाही तर मग तिथंच त्याला धडा शिकवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. पण निश्चितपणानं हा जो काही विषय आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा हा विषय आहे. आणि खरोखर म्हणजे मी बारकाईनं जेव्हा पाहिलं की फार मोठी रिस्क तुम्ही लोकांनी घेतलेली आहे आणि शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही. आणि शेती जर केली नाही तर आपली लेकरं बाळा आपला प्रपंच त्या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही लोकांनी जे काही धाडस केलेलं आहे, पण तुम्ही कोणाकडे भीक मागत नाही, तुम्ही तुमचा हक्क मागताय. आणि आज तुमचा हक्क मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि हा हक्क जर मागून जर मिळत नसेल, आणि मी मगाशी पण सांगितलं आम्हाला महात्मा गांधीजी पण माहिती आहे आणि भगतसिंग पण माहिती आहे. आता गांधीजींच्या मार्गाने तुम्ही हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, उपोषण, अन्नत्याग, किती दिवस करायचा? आणि जर एवढं करूनही जर यांना तुमची दयामाया येत नसेल आणि तुमची कोणी दखल घेणार नसेल तर मग मात्र भगतसिंगाचा अवतार काय असतो तो त्यांना आता दाखवावा लागेल. आणि हक्क मागण्यासाठी वेळ प्रसंगी जेलमध्ये बसायची जरी वेळ आली तरी आमची त्या ठिकाणी तयारी आहे. परंतु आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो की धामणी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी शांत बसणार नाही. 2 पावलं तुमच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी असू. आणि एखादा प्रश्न मी मगाशी सांगितलं, आम्ही जेव्हा हातात घेतो त्यावेळेला त्या प्रश्नाचा तुकडा पाडल्याशिवाय आणि मार्ग काढल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी शांत बसत नाही. तुम्ही, माझं तर म्हणणं आहे भाऊ, तुम्ही सुद्धा तब्येतीला जास्त त्रास करून घेऊ नका. आता तुम्ही तहसीलदार येत आहेत, बाकीचे अधिकारी येत आहेत, त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या, ऐकून घ्या. काय होतं, उपोषण केल्यानंतर त्याचे त्रास काय होतात हे मी पण भोगलंय. आपल्या किडण्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. इथं कोणाला कोणाचं काही पडलेलं नाही, ज्याला त्याला फक्त स्वतःचं पडलेलं आहे. माणसं मेली काय तर फरक पडत नाही. इथं राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी, आज आपण ऐकतोय रोज आत्महत्या सुरू आहे, कोणाला काही फरक पडत नाही. शेतकरी मेला काय गेला काय, इथं फक्त शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करायचं काम गेल्या अनेक वर्षापासून होत आलेल्या स्वातंत्र्य काळापासून आपण हे पाहतोय. आधी काँग्रेसचे सरकार होतं ना, आता भाजप हे आलं, सगळे एका माळीचे मणी. फक्त विरोधात असलं की शेतकऱ्याचा लई कळवळा येतो, तर सत्तेत गेलं का ती झक मारायची यांनी पण. हा अनुभव आम्हाला त्याच्यामुळे आलेला आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न त्या ठिकाणी राहत नाही आणि कुठल्याच पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही. कारण हे सगळे चोर एकाच पोळीतले, हे काय वेगळे नाहीत. आता राजकारणी किती घाणेरड्या पातळीवर आले. मला तर बरेचसे लोक अशी म्हणले, सर्वसामान्य, मतदानाला जायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. इतक्या घाणेरड्या पातळीवर राजकारण आलेलं आहे. आम्हाला तुमचं राजकारण तुम्हाला लगला बसो, परंतु आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 2 पावलं पुढे असू, ती काळजी करू नका. आणि आजपर्यंत जसं बाकीच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं, तुमच्याही सगळ्या या प्रयत्नाला, कष्टाला यश कसं येईल यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि मला देखील बोलण्याची या ठिकाणी संधी दिली. प्रेमाच्या आपुलकीचं या ठिकाणी घरगुती वागणूक या ठिकाणी मला मिळाली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो.